करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीला आज 300 वर्ष पूर्ण होत आहेत। 26 सप्टेंबर 1715 साली या मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना करण्यात आली होती। 300 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी करवीरचे छत्रपती संभाजी दुसरे यांच्या आदेशावरून या मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना करण्यात आली। कोल्हापुरातलं श्री महालक्ष्मीचं मंदिर हे प्राचीन शक्तिपीठ आहे। 18 पुराणांपैकी काशीखंड, पद्मपुराण, मार्कंडेय पुराण अशा ग्रंथात करवीर क्षेत्राचा उल्लेख आढळतो। शक्तीची उपासक देवी म्हणून श्री महालक्ष्मी देवीला ओळखलं जातं। अशा ह्या महालक्ष्मीची मूर्ती तमाम भाविकांचं श्रद्धास्थान आहे। 3 फूट उंचीची ही मूर्ती वालुकामय हिरकखंड मिश्रित रत्नशिलेनं बनवली आहे। आजचा हा दिवस कोल्हापूरच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो। कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली आहे आणि ह्याचाच भाग म्हणून महालक्ष्मी देवीच्या हिरे माणिक जडित पुरातन अलंकारांची साफसफाई देखील करण्यात आली। शिलाहार, चालुक्य, यादव, आदिलशाही ह्या राजवटीच्या काळातले हे दागिने आहेत। आज या मूर्तीला 300 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देवीच्या दागिन्यांबद्दल जाणून घेणार आहोत आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून। नवरात्रोत्सव तोंडावर आहे, त्याच्यामुळे महालक्ष्मीच्या दागिन्यांची साफसफाई सुरू आहे, स्वच्छता सुरू आहे। आपण बघू शकतो ही सगळी महालक्ष्मीची दागिने आहेत जे नवरात्र उत्सव आणि इतर दिवशी सुद्धा महालक्ष्मीला घातले जातात। याच्यामध्ये हिरे जडित असे माणिक मोत्याचे हे सगळे हार आहेत। या हारांबद्दलच आपण माहिती घेऊया। देवस्थान समितीचे व्यवस्थापक धनाजी जाधव आहेत आपल्यासोबत। मला सांगा की प्रत्येक जे अलंकार आहेत त्याचं महत्त्व काय आहे आणि किती पुरातन आहेत ते? जवळजवळ हे 400 वर्षापूर्वीचे दागिने आहेत। यामध्ये आपल्या बघितलं तर हा कंठीहार आहे, त्यानंतर 7 पद्धती सोन्याची माळ आहे, त्यानंतर जडावाचा किरीट आहे, चोपदार काठी आहे, त्यानंतर देवीच्या हातामधली गदा आहे, त्यानंतर मोत्याच्या माळा, कर्णफुलं, कंठी असे बरेच मोत्याच्या माळा असं हे पुराणिक काळापासून जे आपण प्रतिवर्षाप्रमाणे स्वच्छ केलं जातं तसं यावर्षी आता याचं काम स्वच्छ करून पूर्ण झालेलं आहे। आता आतमध्ये देवीला ते आता आतमध्ये सुपूर्द करतोय पुजाऱ्यांना। ह्याच्यामध्ये काय हिरे माणिक मोती काय आहेत, नेमका अलंकार काय? किरीट आहे, यामध्ये याचं आपण मध्यंतरी आपण व्हॅल्युएशन झालेलं आहे, तरी देखील अद्याप त्या खड्यांचं व्हॅल्युएशन झालेलं नाही, असा हा करता आलेला नाही, असा हा जडावाचा किरीट आहे। तसंच वैशिष्ट्यपूर्ण असं दुसरं काय आहे की कर्णफुलांच्या बाबतीत काय सांगा? कर्णफुलं देखील हा जो जडावाचा हार आणि कर्णफुलं किंवा किरीटावरती एक आपण बघतोय समोर तो जर किरीटावरती बसवला तर महाद्वार चौकातून देखील त्याचं आपल्याला स्पष्टपणे ते जी त्यामध्ये ओवलेली बसवलेली जी हिरे माणिक आहेत ते स्पष्ट दिसतं, त्यामुळे उठून दिसतं ते। नवरात्रीच्या काळात 9 दिवस ही सगळे अलंकार घातले जातात का? याच्या व्यतिरिक्त आणखीन काही आहेत ज्या त्या पूजेच्या आकारामध्ये जी आपल्याला हवी वाटतील ते आम्ही देवीला ती अंगावरती अलंकार घातले जातात। आपण पाहिले की ही सगळी देवीचे अलंकार होते आणि त्याचं महत्त्व किंवा ते किती मौल्यवान आहेत हे आपल्याला कळालेलं आहे। हिरे जडित मोती जे आहेत त्यांचं अजून इव्हॅल्युएशनसुद्धा झालेलं नाही किंवा त्याची हे किती किमतीचे आहेत ते सुद्धा कळालेले नाहीत। असे सगळे असणारे हे जे हार आहेत किंवा हे सगळे माणिक मोती आहेत ते महालक्ष्मीला नवरात्रोत्सवाच्या काळात घातले जातात, त्यामुळं महालक्ष्मी देवीची मूर्ती अधिक सुबकपणे उठून दिसते। व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राजेसह प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।